नमस्कार. अनुराधा पाठक लिखित कृष्णकन्या संत सखू ही लघु कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. एक दिवस सखू दुपारच्या शांत वेळी नदीवर गेली. आजोबांचं धोतर उपरणं धुवून तिने काठावरच वाळत घातलं आणि ती पुन्हा कृष्णेबरोबर खेळू लागली. लाटांबरोबर खेळण्यात रमलेल्या सखूच्या कानावर एकदम बासरीचे सूर आले. तशी ती कावरी बावरी झाली. बासरीच्या आवाजाच्या दिशेने कानोसा घेऊ लागली. थोड्याच वेळात तिला बासरी वाजवणारा कृष्णेच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर जाताना दिसला. आपोआपच सखूचे कृष्णेच्या लाटांबरोबर खेळणे थांबले. ती पात्रातून बाहेर येत असतानाच तिला धावत जाणाऱ्या कृष्णाचे दर्शन झाले. जिकडे कृष्ण गेला त्या दिशेला ती धावत सुटली. जवळच एक वडाचे झाड होते. झाडाखाली एक साधू बसले होते. स्वामी, तुम्ही कृष्ण पाहिलात का? इकडेच धावत गेला. वडाच्या झाडाखाली बसलेल्या साधूला सखूने विचारले. बाळ, कृष्ण अवघ्या चराचरात भरला आहे. जो त्याची भक्ती करतो त्याला तो दर्शन देतो. तुझे नाव काय? कुठे राहतेस? मी सखू. जवळच्या विठ्ठल मंदिरात मी आजोबांच्या बरोबर राहते. मी तुझीच वाट बघत होतो असं म्हणत साधूंनी जोळीत हात घातला. हे घे. साधूंनी लहानशी विठ्ठल मूर्ती रघूसमोर धरली. ही मूर्ती माझ्यासाठी आहे? हो, देवळातील विठ्ठल तुला आवडतो ना, म्हणूनच ही छोटीशी मूर्ती तुझ्यासाठी. स्वामी, मी कृष्णामाईशी खेळत असताना मला बाळकृष्ण दिसला. मला तो फार आवडला. त्याला शोधत आले आणि तुमचं दर्शन झालं. साधूंशी बोलतच सखूने त्यांना नमस्कार केला. तो कृष्ण? नमस्कार करून सखूने पुन्हा कृष्णाची चौकशी केली. तुला कृष्णाची एवढी ओढ लागली आहे? हो, राधा जशी कृष्णाची मैत्रीण तशी मीही. तूही कृष्णाची सखू. विठ्ठल हा भगवान श्रीकृष्णाचाच अवतार. तुला कृष्णाचे बालरूप आवडले म्हणून तुझ्यासाठी विठ्ठलाची बालमूर्ती. हा विठ्ठल आपल्या भक्तांप्रमाणे तुझीही काळजी घेईल. सखूच्या हातात विठ्ठल मूर्ती देऊन साधू निघून गेले. हातातील मूर्तीकडे बघत सखू तिथेच उभी राहिली. कृष्णेची एक लाट सखूच्या पायाजवळ आली तशी सखू भानावर आली. सूर्य पश्चिमेला गेला होता. आजोबांची आठवण होताच सखू वेगाने देवळाकडे आली. आजोबांचे प्रवचन संपले होते. नेहमीची 4-5 माणसे आजोबांच्या भोवती बसली होती. धावतच सखू आजोबांच्या जवळ गेली. आजोबा, काय झालं सखू? कशाला धावत आलीस? कृष्णामाईशी खेळत होतीस ना? आजोबा. सखूकडे बघणाऱ्या केसकरांना सखूच्या चेहऱ्यावर एक वेगळंच चैतन्य दिसलं. ते तिच्याकडे एकटक बघू लागले. नात आजोबांचे ते एकमेकांकडे बघणे कौतुकाने पाहतच केसकरांच्या जवळच्या मंडळींनी हळूच काढता पाय घेतला. सखू, तिन्ही सांज झाली. इतका उशीर का झाला की कृष्णामाईनं सोडलंच नाही? सखूला जवळ घेत काळजीच्या सुरात केसकरांनी विचारलं. आजोबा, आज एक गंमत झाली. आजोबांशी बोलत बोलत लुगड्याच्या ओच्यात ठेवलेली विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढून सखूने आजोबांच्या समोर धरली. ही विठ्ठल मूर्ती? सखूने आजोबांना नदीवर घडलेले सर्व सांगितले. सखू बोलत असतानाच केसकरांचे डोळे भरून आले. भाग्यवान आहेस. आजोबा, देवळातील मूर्तीजवळच मी ही मूर्ती ठेवणार. तुम्ही जशी पूजा करता तशी मीही करणार. कर. तिन्ही सांज झाली. आधी देवळात दिवा लाव. उद्या सकाळी अभिषेक करून मूर्ती ठेवूया. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सखू नदीवर गेली. कृष्णाचे कोमट पाणी अंगावर घेत सखूनं कृष्णेला सर्व सांगितलं. लुगड्याचा पिळा आणि घागर घेऊन सखू देवळात आली. आजोबा देऊळ स्वच्छ करत होते. आजोबा, तुम्ही कशाला लवकर उठलात? आज तुझ्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे, त्यामुळे मलाही हुरूप आला. मी देवळातील आवरून आंघोळ करतो. तू स्वयंपाकाचं बघ. सावळा आला ग घरी, त्याच्या स्वागताची तयारी मनापासून सखू करते. सावळ्या, आज तुला मिळणार गोड धोड, सखूची आवड तुझ्यासाठी. गाणं गुणगुणत सखू स्वयंपाक रांधत होती. सखूचे गाणे ऐकणाऱ्या केसकरांचे हात हलत होते. आजोबा, आज काय आहे देवळात? देवळात येणारा प्रत्येक जण केसकरांना विचारू लागला. आणखी एका लहानशा विठ्ठल मूर्तीला अभिषेक, एवढंच केसकर सांगत
मात्र ते सांगताना त्यांच्या मनातील आनंद शब्दातून व्यक्त होत होता. सखू रांधत असलेल्या स्वयंपाकाचा सुवास मंदिरात पसरला होता. स्नान उरकून केसकर नेहमीप्रमाणे पूजा करू लागले. त्यांच्या पूजेत चैतन्य अवतरले होते. स्वयंपाकघरात झाकपाक करून सखूही आजोबांजवळ येऊन बसली. आजोबा विठ्ठलाची पूजा कशी करतात याचे ती एकाग्रतेने निरीक्षण करत होती. नेहमीच्या विठ्ठलाची पूजा होताच केसकरांनी सखूच्या विठ्ठलाला अभिषेक केला. जणू पितापुत्रच एकमेकांजवळ उभे आहेत असेच त्या दोन्ही विठ्ठल मूर्तींकडे बघणाऱ्या प्रत्येकाला वाटत होते. अभिषेकानंतर आरती झाली आणि केसकरांनी देवळात जमलेल्या लोकांना सखूला साधूकडून मिळालेल्या मूर्तीबद्दल सर्व सांगितले. तसे सर्वांनी आपल्या आजोबांजवळ बसलेल्या सखूकडे अभिमानाने बघितले. तेव्हा बघणाऱ्या प्रत्येकाचा आनंद त्यांच्या डोळ्यातून ओसंडत होता. आज सखूने नैवेद्य आणला आहे, सर्वांनी प्रसाद घ्यावा. आपल्या धोत्राच्या सोग्याने आनंदाश्रू पुसणाऱ्या प्रत्येकाच्या कानावर शब्द पडले आणि देवळात वेगळेच वातावरण निर्माण झाले. सर्वांच्या मदतीने पंगत बसली. नेहमीपेक्षा सखूला लवकर जाग आली. उठल्या उठल्या तिने विठ्ठलाचे दर्शन घेतले. आजोबा झोपेत असल्याने दरवाजा ओढून हातात घागर आणि निऱ्या केलेले लुगडे घेऊन ती कृष्णामाईला भेटायला निघाली. रोजच्यापेक्षा तिच्या पावलांचा वेग वाढला होता. सखू कृष्णामाईजवळ येताच कृष्णेची लाट तिच्या पायाजवळ आली. घागर आणि लुगडं कोरड्या जागी ठेवून सखू पाण्यात शिरली. अंगावर पाणी घेत घेत सखूने विठ्ठलाच्या अभिषेकाची सर्व हकीकत कृष्णामाईला सांगितली. तशा कृष्णामाईच्या लाटा हलल्या. मोठ्या खुशीतच सखू घरी परतली. स्नान करून केसकर पूजा करू लागले तशी सखू एकटक आजोबांची पूजा बघू लागली. सखू, तुझी पूजा झाली की आरती करूया. नेहमीप्रमाणे लोक देवळात आले तेव्हा सखू पूजा करत होती. केसकरांच्या बरोबर तेही सखूची विठ्ठल पूजा कौतुकाने बघू लागले. आजोबा, सखूताई पूजेत चांगलीच रमली. सखूची पूजा बघतच केसकरांनी देवळात आलेल्यांचे बोलणे ऐकून मान डोलावली. सखूची पूजा बघणाऱ्या केसकरांना कृष्णभक्त मीरेची आठवण झाली. सखूमध्ये त्यांना मीरेचा भास झाला तसे केसकरांचे डोळे पाणावले. त्यांच्या मनात विचार आला, मीरेने जे सोसले, नको नको नको, तो विचारही नको. केसकरांनी विठ्ठलासमोर हात जोडले. घरी आला वनमाळी, आनंदाची दीपवाळी, घालते मी रांगोळी, गोविंद गोविंद. सुंदर माझ्या घरात, आत्मा हा नांदत, चंद्र सूर्य दारात, गोविंद गोविंद. पूजा झाल्यावर समाधानाने स्नात झालेली सखू गाणं गुणगुणतच रांगोळी काढू लागली. सखूचे गुणगुणणे ऐकत केसकरांनी आपल्या मनातील विचार नाकारतच विठ्ठलाला प्रार्थना केली. मीरेसारखी संकटे माझ्या सखूवर आली तर तिचे रक्षण कर. तिचा भक्तीचा पहिला सदैव भरलेला असू दे. केसकरांनी आपल्या मनातील विचार नाकारला, पण नियतीने तो स्वीकारला. केसकरांच्या बरोबर सखूही तिच्या नित्य जीवनात रमली. आपापल्या पद्धतीने विठ्ठलाची सेवा करण्यात त्यांचा वेळ जात होता. विठ्ठल भक्तीचा ध्यास लागलेले केसकर हळूहळू वृद्धत्वाकडे झुकत होते, तर विठ्ठल भक्तीत रमलेल्या सखूच्या आध्यात्मिक प्रगतीबरोबर तिची शारीरिक वाढ होत होती. मात्र नात आणि आजोबांचे तिकडे लक्षच गेले नव्हते. छत्रपती शाहू महाराजांनी बांधून दिलेल्या देवळातच वास्तव्य असलेल्या सखूची आणि तिच्या आजोबांची लाटकरांच्याकडे असलेल्या सखूच्या मावशीची भेट झाली नव्हती. देवळातील कार्यक्रमाबद्दलच्या कानावर येणाऱ्या बातम्यांनी तिला आनंद होत होता. देवळात आणखी एका विठ्ठल मूर्तीला अभिषेक झाल्याचेही तिला समजले. त्यामुळे एका वेगळ्याच ओढीने संध्याकाळच्या वेळी सखूची मावशी देवळात गेली. संध्याकाळच्या आरतीला आलेल्या लोकांची गर्दी कमी झाली होती. विठ्ठलाच्या मूर्तीसमोर बसलेले वडील दिसताच पायातील वाहना काढून ती पटकन वडिलांसमोर गेली. कुणीतरी आपल्याजवळ असल्यासारखे वाटलेल्या केसकरांनी मान वर केली तशी सखूची मावशी नमस्कारासाठी त्यांच्यासमोर वाकली. त्याचवेळी सखू तिथे आली. सखू, वडिलांना नमस्कार करून होताच सखूकडे पाहणाऱ्या तिच्या मावशीने विचारले. तसे सखूने तिला नमस्कार केला. आपली नात आणि मुलीकडे केसकरांनी कौतुकाने बघितलं. तुझी भाची विठ्ठल भजनात रमली. दिवसेंदिवस तिचा भक्तिभाव वाढतो आहे. बाबा, ते ठीक आहे, पण कौतुकास्पद असलेल्या तिच्या भक्तिभावाबरोबर तिचं वयही वाढते, ते तुमच्या लक्षातही आलं नाही. हो ग, नातीच्या भक्तिभावात इतका हरवलं की तिचं वाढतं वय लक्षातच आलं नाही. मुलीशी बोलतच केसकरांनी सखूकडे बघितलं. लग्नाचं वय झालेली सखू केसकरांच्या डोळ्यातून अंतःकरणात शिरली.
आता मीही थकत चाललो आहे. सकूच्या लग्नाचं बघायला हवं. तो आहे ना, तो दाखवेल मार्ग. विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघणाऱ्या केसकरांच्या मनात आलं. केसकरांनी विठ्ठलावर सकूच्या लग्नाचा भार टाकला असला तरी त्यांच्या मनात सकूच्या लग्नाचा विचार चांगलाच घर करून बसला. सकूच्या सुखी संसारासाठी ते रोज विठ्ठलाची आळवणी करू लागले. कृष्णेशी अतूट नाते असलेल्या सकूचे सासरही कृष्णाकाठीच असावे असाही विचार त्यांच्या मनात येऊ लागला. दुपारची निवांत वेळ. आजोबांचे कपडे धुण्यासाठी सकू नदीवर गेली होती. लोकांची वर्दळ नसल्याने देऊळ शांत होते. विठ्ठलासमोर बसलेले केसकर विठ्ठलाला सकूच्या भविष्याचे गाऱ्हाणे गात होते. अचानक माणसांच्या बोलण्याचा नेहमीपेक्षा वेगळा आवाज कानावर आला तसे विठ्ठलासमोर बसलेले केसकर उठून देवळाच्या दाराजवळ आले. लव्या जम्यासह शाहू महाराज देवळासमोर उभे होते. त्यांना पाहताच केसकरांना फार आनंद झाला. केसकर देवळाबाहेर येत असतानाच तिथंच थांबा, मी येतो असं म्हणत झपाझप पावलं टाकत शाहू महाराज केसकरांच्या समोर उभे राहिले. महाराजांच्या पाठोपाठ आलेल्या शिपायांनी काही सामान देवळात आणून ठेवले. देवळातील आसनावर केसकरांच्या बरोबर महाराज बसले. कसे आहात केसकर? तुमच्या कृपेने सर्व छान आहे. तुमच्या कृपेने विठ्ठलाच्या सेवेचे समाधान पुण्यही मिळते, पण आता प्रकृती साथ देत नाही. त्यांचे बोलणे चालू असतानाच नदीवर गेलेली सकू परतली. आजोबांजवळ असलेल्या शाहू महाराजांना तिने ओळखले. त्यांच्याजवळ जाऊन तिने नमस्कार केला. ही माझी नात सकू. आता तिचे लग्नाचे वय. तिचे 2 4 हात झाले की मी डोळे मिटायला मोकळा. पोर आई बापाविना वाढली. सासर चांगलं मिळावं म्हणून रोज विठ्ठलाकडे प्रार्थना करतो. केसकर बोलत होते त्याचवेळी महाराजांच्या डोळ्यासमोर त्यांचे कराडचे तीर्थोपाध्याय आले. केसकर, काळजी करू नका. सकूसाठी मी प्रयत्न करतो. माझ्या माहितीचे एक जण आहेत असे म्हणून महाराजांनी त्यांना गिजरे यांचे स्थळ सुचवले. त्यांचे बोलणे चालू असताना सकूने त्यांच्यापुढे काही खाद्यपदार्थ ठेवले. केसकरांचे आदरातिथ्य स्वीकारून शाहू महाराज बाहेर पडले. सकूसाठी केसकरांना स्थळ सुचवलेले नारायण भैरव गिजरे हे शाहू महाराजांचे तीर्थोपाध्याय. त्यांचे वास्तव्य कराडलाच होते. महाराजांच्या सहवासातील अनेकांच्या धार्मिक विधीचे कार्य त्यांच्याकडे असल्याने महाराजांना गिजरे कुटुंबियांची माहिती होती. नारायण गिजरेंना कृष्णाजी नावाचा मुलगा होता. त्यांचे संस्कार जाणणाऱ्या शाहू महाराजांनी केसकरांना सकूसाठी त्याचे स्थळ सुचवले. शाहू महाराजांनी गिजरेंनाही तशी कल्पना दिली. केसकर महाराजांच्या बैठकीतील असल्याने गिजरेंनी सकूच्या स्थळाचा विचार केला. त्यांना ती पसंत पडली. लग्न ठरल्यानंतर सकू कृष्णामाईला भेटली तेव्हा सकूच्या चेहऱ्यावरचा आनंद कृष्णामाईने ओळखला. सकूच्या माहेर सासरचे आपण साक्षीदार ठरलो आणि सकू कायमची आपली झाली याचे कृष्णामाईला समाधान वाटले. कृष्णेची सकू ही भावना कृष्णामाईच्या लाटेत विरघळून गेली. शाहू महाराजांचा वरदहस्त असलेल्या सकूचा विवाह यथासांग पार पडला. कृष्णेची कन्या असलेली सकू कृष्णेची सून बनली. कृष्णेचे सकूशी असलेले नाते अधिक घट्ट झाले. लग्नानंतर माहेरून सासरी येताना माहेरची आठवण म्हणून काही ना काही आणले जाते, तर काही दिवसांसाठी तिच्याबरोबर एखादी पाठराखण येऊन तिची सोबत करते. केसकर उपासना करत होते. विठूने भक्तीचे वेड लावले होते आणि कृष्णेच्या काठावर कृष्णलीला पाहत असतानाच एका साधू पुरुषांनी जी विठ्ठल मूर्ती सकूच्या स्वाधीन केली होती ते तिचे माहेर बनले होते. त्या माहेरला सकू आपल्याबरोबर घेऊन आली आपली पाठराखण करण्यासाठी. शाहू महाराजांना मान देऊन केसकरांचा आदर करून प्रेमळ स्वभावाच्या नारायण गिजरे यांनी सकूचा सून म्हणून स्वीकार केला होता. पण त्यांना आपल्या असमाधानी पत्नीच्या वागण्याचा अंदाज येत नव्हता. केसकरांच्या संस्कारात मायेने प्रेमाने लहानाची मोठी झालेल्या सकूशी आपली हट्टी हेकट स्वभावाची बायको म्हाळसाबाई कशी वागेल असा विचार सकूचे सासरे गिजरे करू लागले. सून म्हणून घरी आलेल्या आपल्या मुलीसारख्या समाधानी सकूची त्यांना काळजी वाटू लागली. उठ वनमाळी पहाट झाली, उठले पक्षी गण, सूर्यकिरण क्षितिजावर आले देण्या आमंत्रण. आसमंतात पहाटेची शांतता असताना सकूच्या सुरेल आवाजाने गिजरे घराला जाग आली. सकूच्या गाण्याने घरात प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. सकूचा आवाज कानावर येताच आवाजाच्या दिशेला कान करत सासरे नारायण गिजरे उठले. देवघरातून सकूच्या गाण्याचा आवाज येत होता.
ते देवघरात येऊन आपल्या सुनेची मन लावून चाललेली पूजा कौतुकाने बघू लागले. गिजऱ्यांना त्यांच्या देव्हाऱ्यात छोटीशी विठ्ठल मूर्ती दिसली. आश्चर्य वाटलेल्या गिजऱ्यांनी आपल्या सुनेला विचारले, सखू, ही विठ्ठल मूर्ती? मामंजी, एका साधू महाराजांनी मला भेट दिली. विठ्ठल माझा देव सखा, विठ्ठल माझा पाठी राखा. सासऱ्यांशी बोलणाऱ्या सखूच्या तोंडावर अचानक शब्द आले. सखू, विठ्ठल पाठी राखा असल्यावर तुला काय कमी? काय कमी? मी दाखवते की तिला काय कमी ते. सखूच्या गाण्याने झोपमोड झालेली तिची सासू देवघरात आली. आपल्या नवऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देतच तिच्या सासूने देवघरातील मूर्ती हातात घेतली. बघते हा दगड तुझी कशी पाठराखण करतो ते. सखूला दम देतच सखूच्या सासूने, माळसाबाईने ती विठ्ठल मूर्ती फेकली. पण ती नेमकी सखूच्या सासऱ्यांनी झेलली आणि ते पटकन तिथून बाहेर पडले. माझा विठ्ठल, माझा विठ्ठल म्हणत सखू घरभर विठ्ठल शोधत होती. जोपर्यंत माणसात कर्तेपणाचा अहंकार असतो तोपर्यंत त्याला देव समजत नाही. त्याचे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ अस्तित्व भक्तच जाणतात. सखूच्या सासऱ्यांनी ते जाणले. विठ्ठल मूर्ती सुरक्षित ठिकाणी पोचली होती. आपल्या सासूबाईंनी आपली माहेरची आठवण फेकून दिली म्हणून सखू नाराज झाली. मात्र ती नाराजी चेहऱ्यावर न दाखवता ती सासरची कर्तव्ये पार पाडू लागली. स्वभावाने शांत असलेल्या सखूच्या नवऱ्यालाही आपल्या आईचे वागणे आवडले नाही. पण आईच्या मुठीत असलेला कृष्णाजी गप्प होता आणि सासरे तेही आपल्या कजाक बायकोला एकही शब्द बोलू शकले नाहीत. दिवसभर मनात साठलेले दुःख तिन्ही सांजेला तुळशी मातेपुढे सांजवात लावताना सखूच्या डोळ्यातून बाहेर पडले. गालावर ओघळणाऱ्या अश्रूंना अगदी सहज शब्दरूप मिळाले. कान्हाची लाडकी अशी तू तुळशी माता, माझ्या विठूच्या गळ्यातली तू लाडकी वैजयंता. माझ्या मनीचा देव्हारा विठू नामाने भरला, तुझा कृष्णही सखे त्यातच सामावला. अंगणात येरझाऱ्या घालणारे सखूचे सासरे तिचे मनोगत ऐकत होते. सखूची सासू देवळात गेली होती. त्याचवेळी सखूच्या शब्दाने घराचे देऊळ बनवले होते. कान आणि मन तृप्त झालेल्या नारायणरावांनी भक्तिभावाने तुळशीला नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी सखूला नेहमीप्रमाणे जाग आली. शांतपणे सर्व आवरून ती पूजा करणार होती. सासरच्या देवारात आज आपल्याला आपली आवडती विठ्ठल मूर्ती दिसणार नाही. आता आपली पाठराखण कोण करणार? आपल्या नशिबाची पाठ परदेशीच राहणार. विचार करत सखू देवघरात आली. मिटलेल्या डोळ्यांनी सर्व देवांना नमस्कार करत तिने डोळे उघडले. मात्र तिची पाठराखण विठ्ठल मूर्ती तिने ठेवलेल्या जागेवरच होती. सखूचे डोळे आनंदाश्रूंनी भरले. सखू, सर्व घर झोपलेले असताना सखूबरोबर एकट्याच उठलेल्या आपल्या सासऱ्यांचा आवाज सखूने ओळखला. तिने मागे वळून पाहिलं. मामंजी, माझा विठ्ठल, तुझा विठ्ठल सर्वत्र भरून राहिला आहे. सासूने फेकली. विठ्ठल नाही, तुझ्या विठ्ठलाचे हे सावळे रूप माझ्याजवळ आले. मी ते. पटकन उठून सखू सासऱ्यांच्या पाया पडली. आता तुम्हीच. एवढंच बोलून विठ्ठलाला आळवत ती पूजा करू लागली. सखूच्या हळूवार शब्दातून व्यक्त होत असलेला भक्तिभाव, उदबत्त्यांचा घमघमाट सखूच्या सासूची झोपमोड होण्यास निमित्त ठरले. चडपडतच अंथरुणातून उठलेली सखूची सासू देवघरात आली. डोळे मिटून प्रार्थना करणाऱ्या सखूकडे बघत असतानाच देवारातील विठ्ठल मूर्तीकडे तिचं लक्ष गेलं आणि तिच्या अंगाचा तिळपापड झाला. काल फेकलेली मूर्ती पुन्हा देवघरात? ही सखू चेटकिंट नाही ना? आपण विरोध करूनही हिची देवपूजा सुरूच आहे. काय गाव तसे? दुसरी मूर्ती निर्माण केलीस की काय? थांब. सखूच्या सासूने ती विठ्ठल मूर्ती पाण्याच्या टाकीत फेकली आणि सकाळचे अंधी गुरकायला गेली. देवघरातील विठ्ठलाची रिकामी जागा बघून तिचं मन भरून आलं. असा कसा रे पाठी राखा, लपंडावं खेळसी सारखा, क्षणात सुख दाखवतोस, क्षणात नजरे आड होतोस. विठ्ठलाला तक्रार सांगणाऱ्या सखूच्या कानावर सासूचा आरडाओरडा आला तशी ती पटकन देवघरातून बाहेर आली. सासूची भांड्यांची आडदळापड सुरू होती. आई, भांडी का दळलीस? लग्नासाठी माहेरी आलेली सखूची नणंद आईला विचारत होती. मी तर सकाळी नदीवरून पाणी आणून सर्व भांडी भरून ठेवली होती. मायलेकीचा संवाद ऐकून बाहेर आलेली सखू म्हणाली. सखूला पाहताच तिच्या सासूचा संताप आणखी वाढला. मी खोटं बोलते का गं? घरात एक थेंब पाणी नाही. नदीवर जाऊन पाणी आण. सखूने शांतपणे पाण्याची कळशी उचलली आणि ती नदीवर आली.
कृष्णेची उबदार लाट पायावर येताच ती सुखावली. कृष्णामाई, हा कसला ग चमत्कार? पहाटे तुझेच पाणी घरी नेले होते. सखू बोलत असतानाच कृष्णामाईची दुसरी लाट पायाजवळ आली. लाटेच्या हळूवार स्पर्शाने सखू सुखावली. डोळे भरून नदीकडे पाहणाऱ्या सखूच्या कानावर बासरीचे सूर आले. म्हणजे हो, मीच गंमत केली. मला तुला भेटायचे होते. पाण्यातून आवाज आला आणि त्यापाठोपाठ कृष्णेत लपलेला कान्हा या काठावरून त्या काठावर गेल्याचा भास सखूला झाला. आता पाणी. सासूबाई खवळल्या आहेत. सखू, विठ्ठल सखा करतोय पाठराखण, जा घरी. आपल्याशी कृष्णामाई बोलली वाटतं. सखू स्वतःशीच हसली. त्या हसण्यात सासूचे ओरडणे, पुन्हा पाणी आणण्याचा झालेला त्रास सर्व विरून गेलं. कृष्ण भेटीचे समाधान मनात साठवतच सखू घरी आली. सखू, किती वेळ? हे काय, पाणीच आणलं. सखूच्या नंदेने बाहेर येऊन पाहिलं तर सगळी भांडी काठोकाठ भरली होती. सखूचा नवरा कृष्णाजी सखूकडे बघून गालात हसला. आपली सून परमात्मा स्वरूप आहे. सखूकडं कौतुकाने बघणाऱ्या नारायणरावांच्या सखूच्या सासऱ्यांच्या मनात आलं. हळूहळू सखू सासरी रुळली. सासूबाईंच्या छळाची तिला सवय झाली. विठुरायावर विश्वास ठेवत सर्व जाच त्रास सहन करत सखू आपलं सासरच्या कामाचं कर्तव्य बजावत होती. पाण्याच्या निमित्ताने नदीवर गेल्यावर आपल्या कृष्णामाईजवळ आपलं मन मोकळं करत होती. कृष्णामाईही आपल्या लाटांच्या हळूवार स्पर्शाने तिची समजूत काढत होती. समाधानाने घरी आलेली सखू अंजनीच्या उदरी मारुती ब्रह्मचारी यशोदेच्या मांडीवर गोविंद गोविंद असे गुणगुणत कामाचा पसारा आवरत असे. एके दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सखू गाईची धार काढत होती. धार काढता काढता गोकुळाच्या गवळणी निघाल्या बाजारी कासंडी दुधाची डोईवर असा अभंग गुणगुणणाऱ्या सखूला कृष्ण दिसला. सखूने गाईच्या दुधाची चरबी त्याच्यासमोर धरली. दूध पिणाऱ्या कृष्णाकडे ती डोळे भरून बघू लागली. ए अवधसे, जमिनीला दूध पाजायला लागलीस की? घरच्या लोकांना दुधाशिवाय ठेवतीस काय? सखूच्या केसांचा आंबाडा पकडून सखूच्या सासूने तिच्यावर लाथाबुक्क्यांचा मारा सुरू केला. सखूच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सखूचा सासरा आणि नवरा बाहेर आले. हे बघा तुमच्या सुनेचं काम, सगळ्या गोठ्यात दूध. सखू, काय झालं? दूध सांडलं का? काही न बोलता सखू घरात गेली. माराने अंग ठणकत होतं तरी कामाला लागली. सखू, आई तुला खूप त्रास देते हे मला समजतं, पण त्या रात्री सखूचा नवरा सखूला म्हणाला, त्या त्यांचा सासूधर्म निभावतात, माझी परीक्षा घेतात, पण माझा पाठीराखा विठ्ठल माझं रक्षण करतो. मी सर्व सहन करीन. पण काय सखू? तुझ्यासाठी मला जे काही करता येईल ते मी करीन. मला एकदा पंढरपूरला जायचं आहे. तिथल्या पांडुरंगाला डोळे भरून पाहायचं आहे. माझ्या कृष्णामाईची बहीण चंद्रभागा, तिच्या पाण्यात पाय भिजवायचे आहेत. मनाने पंढरपूरला पोचलेल्या सखूने आपली इच्छा आपल्या नवऱ्याला सांगितली. सखू, तुझी इच्छा मी पूर्ण करीन, पण माझी आई. आनंदाने मी सर्व सहन करीन. तुमच्या बोलण्याने मला धीर आला. विठ्ठलाची सेवा समजून सखू घरातील सर्व कामं करू लागली. नदीवरून पाणी आणताना ती थकत नव्हती की स्वयंपाक रांधताना कुठं कमी पडत नव्हती. जात्यावर दळण दळताना भक्तीचे दळण दळिले संसार मंदिरी, मन माझे शुद्ध करी गोविंद गोविंद असे शब्द तिच्या मुखातून बाहेर पडले की घराला मंदिर मानणाऱ्या सखूचे नारायणरावांना कौतुक वाटे. पण त्याचबरोबर या मंदिरात आपल्या सखूचा सन्मान होत नाही याचे दुःख होई. विठ्ठला, तुझ्या भक्तीची तुलाच काळजी असे म्हणून मिटलेल्या डोळ्यासमोर विठ्ठलाची मूर्ती आणून नमस्कार करत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. सासूबाई नदीवर गेल्या होत्या. घरात एकटीच असलेली सखू स्वयंपाक रांधत होती. सखूच्या कानावर शब्द आले. शब्दासोबत टाळ मृदुंगाचा आवाजही आला. चुलीतील लाकडं बाजूला ओढून सखू बाहेर आली. दारावरून भजन करत काही जण चालले होते. उत्सुकता वाढलेली सखू पुढे गेली. आपल्याला विठ्ठलमूर्ती देणाऱ्या गुरूंना तिने ओळखले. स्वामी, हेच माझे सासरघर. तुम्ही मला विठ्ठलमूर्ती. हो स्वामी, दुपारची वेळ आहे. 2 घास खायला नाही म्हणू नका, भोजन तयार आहे. सखूचे प्रेमाचे बोलवणे गुरूंनी मान्य केले आणि ते आपल्या शिष्यासह सखूबरोबर घरी आले. सर्वांच्या पायावर पाणी घालून सखूने माझघरातील बैठकीवर त्यांची बसायची सोय केली. देवाला नैवेद्य दाखवावा तसे भोजनाचे पान सखूने आपल्या गुरुसमोर ठेवून
बाकीच्यांनाही भोजन वाढले. सकूने बनवलेल्या पदार्थाचे कौतुक करत सकूचे गुरु आणि त्यांचे शिष्य भोजनाचा आस्वाद घेत होते. ए दाढीवाल्या, कुणाची परवानगी घेऊन माझ्या घरात शिरलास? ही भूतावळही तुझीच ना? आणि तू ग, माझं घर म्हणजे अन्नछत्र समजलीस की काय? बोलत बोलत सकूच्या सासूने सकूच्या गुरूंच्या समोरच सुग्रास अन्नाने भरलेले पान अंगणात भिरकावले. कुणालाच काय करावे ते समजेना. त्याचवेळी सकूचे सासरे घरात आले. आपल्या बायकोचा तो रुद्रावतार बघून गोंधळले. सकू बेदरलेल्या गायीप्रमाणे कोपऱ्यात उभी होती. सकूच्या सासऱ्यांना बघताच सकूचे गुरु त्यांच्याजवळ आले. ए, तू का थांबलास? तुझी भूतावळ घेऊन चालता हो. सकूकडं न बघताच सगळे घराबाहेर पडले. सकूचे सासरेही काही बोलू शकले नाहीत. आपल्यामुळे आपल्या गुरूंची, त्यांच्या शिष्यांची मानहानी झाली याचे सकूला अतिशय दुःख झाले. दुसऱ्या दिवशी सकू पाण्याला गेली असता तिला आपले गुरु आणि त्यांचे शिष्य दिसले. अपराधीपणाची भावना घेऊनच सकू त्यांना भेटली. स्वामी, तुम्ही मला दिलेल्या मूर्तीमुळे, मूर्तीच्या सततच्या आराधनेने विठ्ठलावर माझा जीव जडला. पण माझ्या सासूबाईंनी ती मूर्ती नजरेआड केली. माझ्या अंतःकरणात ती मूर्ती आहे. आता मला पंढरीच्या विठ्ठल भेटीची ओढ लागली आहे. मला तुमच्याबरोबर नेता का? पंढरीचा विठ्ठल मला डोळे भरून बघायचा आहे. गुरु शिष्यांच्या बरोबर सकूचे चाललेले बोलणे नदीवर पाणी भरायला आलेल्या काही बायकांनी ऐकले. धावत जाऊन त्यांनी ती बातमी सकूच्या सासूला सांगितली. आपल्या गुरूंना सकू सांगत असताना सकूच्या गालावरून ओघळलेले अश्रू कृष्णामाईच्या पाण्यात पडले. अस्वस्थ कृष्णामाईला सकूला भेटून तिला धीर देण्याची अनिवार्य इच्छा झाली. सकू उभी असलेल्या ठिकाणी कृष्णेची लाट सकूपर्यंत पोहोचत असतानाच सकूची सासू धावतच तिच्याजवळ पोचली. कृष्णेचे पाणी मलिन करतच तिने सकूच्या अंगावर हात टाकला. टवळे, या दाढीवाल्याबरोबर पळून जातीस काय? बघतेस तुझ्याकडे. सकूच्या अंगावर खेकसत तिला ओढतच सकूची सासू तिला घरी घेऊन निघाली. सकूचं माहेरपण आपण कौतुकानं बघितलं, पण हा सासूरवास. अस्वस्थ झालेल्या कृष्णामाईचं पाणी पात्राच्या आत जाऊ लागलं. मारजोड करतच सकूच्या सासूने सकूला घरी आणलं आणि कामाला जुंपलं. माराने ठणकणारं अंग सांभाळत विठ्ठलाचे नाव घेत सकू काम करत होती. त्या दिवशी सासूने तिला जेवायलाही दिले नाही. बायकोबद्दल प्रेम वाटणारा पण आईच्या धाकाने हात बांधलेला सकूचा नवरा कृष्णाजी काही करू शकत नव्हता. विठ्ठल नामाने सकूची तहानभूक भागत होती आणि तिच्या नवऱ्याच्या मनाची तगमग वाढत होती. मार खात उपाशीपोटी कर्तव्य पार पाडणाऱ्या सकूच्या दुःखात आणखी एका गोष्टीची भर पडली. सकूला सुख देण्याची, पंढरपूरला नेण्याची संधी न मिळालेला कृष्णाजी अचानक तिला सोडून गेला. सकूची विचारपूस करणारा आधार संपला. सकूच्या सासूला सकूला छळण्यासाठी आणखी एक कारण मिळाले. माझा मुलगा खाल्लास, पांढऱ्या पायाची चांडाळीन, आता तुझं अन्नपाणीच बंद करते. सकूचा जाच वाढला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.